नमस्कार मित्रांनो, मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत गुंजाळवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। मित्रांनो, आपला हा कलिंगडाचा प्लॉट आहे। विराट व्हरायटी केलेली आहे। साधारणतः 21,000 रोपांची ही लागवड झालेली आहे। मित्रांनो, ह्या प्लॉटची जी काही लागवड आहे ती 28 जानेवारी ते 29 जानेवारी या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये झालेली आहे। आज साधारणतः 5 मार्च या प्लॉटला 1 महिना आणि 5 दिवस पूर्ण झालेले आहे। मित्रांनो, प्लॉटची सेटिंग असेल, प्लॉटला फुलांची संख्या असेल, एकदम सुपर पद्धतीने आहे। मित्रांनो, कलिंगडाची आज जी काही सगळ्यात मोठी जी काही सेटिंग आहे ती साधारणतः 500 ग्रॅम व जी काही ॲव्हरेज जी काही सेटिंग आहे मित्रांनो ती 100 ग्रॅम आहे। एका कलिंगडाच्या प्लॉटला साधारणतः 3 ते 4 100% फळ त्याला सेटिंग झालेलं आहे। मित्रांनो, तर आज 1 महिना आणि 5 दिवस ह्या प्लॉटला पूर्ण झाले। तर ह्या प्लॉटला मित्रांनो काय अडचणी आल्या, कोणत्या गोष्टीला सामोरे, काही बारकावे जे काही आहे प्लॉटमध्ये कसली काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टीवर आपण हा व्हिडिओ घेणार आहे। मित्रांनो, कलिंगडाची शेती करताना सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे मित्रांनो, सेटिंग तुमची वेळेवर झाली पाहिजे। सेटिंग वेळेवर होण्यासाठी तुम्हाला मित्रांनो प्रॉपर मधमाशीची गरज पाहिजे। तर मधमाशी येण्यासाठी तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही केमिकल औषध असेल, रासायनिक कीटकनाशक असेल ती तुम्ही फवारली नाही पाहिजे मित्रांनो। जेणेकरून तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये, बायोलॉजिकलमध्ये ह्या औषधांचा तुम्ही वापर केला पाहिजे, जेणेकरून तुमची मधमाशी डिस्टर्ब होणार नाही। तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी आली तर तुमची सेटिंग होणार आहे, अन्यथा सेटिंग होणार नाही मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या प्लॉटला ज्यावेळेस एक 15 ते 10-12 दिवसात जो काही वेलीचा जो काही वाढण्याचा जो काही कालावधी राहतो त्याला थ्रिप्स, मावा, तुडतुडा, पांढरी माशीचा अटॅक राहतो, त्याच्यासाठी तुम्ही जैविक नियंत्रण म्हणून मित्रांनो पिवळे आणि निळे ट्रॅपचा तुम्ही वापर केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जैविक नियंत्रण मिळेल। थ्रिप्स, मावा, तुडतुडा हे पांढरी माशी जे काही वातावरणात जे काही फिरणारे कीड आहेत ते बरोबर त्या ट्रॅपला बरोबर चिटकून राहतात। त्याचबरोबर मित्रांनो, कलिंगडाला वेळोवेळी तुम्ही ड्रेंचिंग असेल, वेळोवेळी फवारणी असेल, तुम्ही भुरकं प्लॉट वगैरे जर पडला असेल त्याला वेळोवेळी ओळखून तुम्ही त्याला फवारण्या वगैरे केला पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, प्लॉटला कलिंगडाला सगळ्यात मोठी जी काही समस्या आहे विल्टिंग असेल व क्रॅकिंग जाणं, चिरटा। आज आपला हा प्लॉट 1 महिना आणि 5 दिवसाचा पूर्ण झाला आहे। तर आपल्याला मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये एक प्रॉब्लेम आला मित्रांनो, वेली आपल्या चिरत होत्या, क्रॅकिंग जात होत्या मित्रांनो। तर मित्रांनो, वेली चिरण्यामागची जी काही मुख्य कारण आहे मी तुम्हाला सांगतो। वेल का चिरते? ज्यावेळेस तुमच्या प्लॉटला जास्त पाणी होतं, वारंवार तुम्ही जर पाणी देत असाल, तुमची वापसा कंडिशन नसून तुम्ही वारंवार जर पाणी जर दिलं तर तुमच्या प्लॉटला मित्रांनो चिरटा येतो। मग ते लक्षण तुम्ही ओळखायचं कसं? वेली चिरण्यामागचे सुद्धा दोन लक्षण आहे मित्रांनो। ज्यावेळेस वेल चिरते त्यामधून मित्रांनो वेल चिरल्यानंतर त्यामधून एक डिंकासारखा चिकट पदार्थ निघतो बाहेर, त्यालाच आपण डिंक्या रोग म्हणतो मित्रांनो, गमी स्टीम ब्लाइट म्हणून आपण त्याला ओळखलं जातं। त्याचबरोबर दुसरा जो काही लक्षण आहे मित्रांनो, प्लेन वेल चिरते। ती वेल का चिरते? ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये कॅल्शियम आणि बोरॉन, ज्यावेळेस कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता येते त्यावेळेस तुम्हाला प्लेन वेल चिरलेली दिसेल। व ज्यावेळेस प्लॉटला पाणी वगैरे जास्त झालं, पाण्यामध्ये अनियमितता जर झाली, तर त्यावेळेस मित्रांनो वेल चिरते, त्याला डिंकासारखा चिकट पदार्थ वेलींमधून बाहेर निघतो। तर मित्रांनो, हा रोग तुम्ही वेळेस ओळखला पाहिजे। कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन असेल, तुम्ही वेळोवेळी कॅल्शियम बोरॉन असेल ते तुम्ही दिलं पाहिजे। ज्यावेळेस प्लॉटला चिरटा येतो, क्रॅकिंग जाते, त्यावेळेस मित्रांनो उपाययोजना म्हणून तुम्ही खालून जमिनीमधून ड्रिपमधून त्याला तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराइड असेल, कासुबी मायसिन असेल किंवा तुम्ही ॲलिटसारखं बुरशीनाशक असेल, तुम्ही 100% वापरलं पाहिजे मित्रांनो। तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराइड 500 ग्रॅम एकरी, त्याचबरोबर कासुबी मायसिन जे आहे मित्रांनो 500 मिली एकरी तुम्ही दिलं पाहिजे, किंवा ॲलिट जर दिलं तर तुम्ही 500 ग्रॅम एकरी दिलं पाहिजे मित्रांनो। तो जो काही औषध जी काही ड्रिपमधून द्यायची तुम्ही वेलीची अवस्था पाहून देऊ शकता, किंवा मित्रांनो कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि कासुबी मायसिनला ऑप्शन आहे धानुका कंपनीचं जे काही मित्रांनो कोनिका म्हणून एक बुरशीनाशक येतं, ते सुद्धा तुम्ही 300 ते 500 ग्रॅम एकरी दिलं पाहिजे। अन्यथा तुम्हाला वाटलं तर फवारणीमधून मित्रांनो तुम्ही नेटिव्हचा वापर करू शकता, अर्धा ग्रॅम 1 लिटरसाठी नेटिव्ह वापरू शकता। त्याचबरोबर तुम्ही मेरिओन सुद्धा वापरू शकता मित्रांनो। तुम्हाला वाटलं समजा वेलींचं थोडं वय झालेलं आहे, थोडं भुरी पण दिसते प्लॉटमध्ये, प्लॉटचा थोडा भुरकेपणा दिसत असेल तर तुम्ही लुनासारख्या औषधाचा वापर करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला प्लेन वेल जर चिरत असेल तर तुम्ही कॅल्शियम बोरॉन म्हणून तिथं वापरला पाहिजे। कॅल्शियम नायट्रेट जर घेतलं तर तुम्ही एकरी 5 किलो, बोरॉन जर घेतलं 20%लं तर तुम्ही एकरी 500 ग्रॅम दिलं पाहिजे। तुम्हाला ह्याच्यावर मित्रांनो 100% रिझल्ट येईल। तुमच्या प्लॉटचा जो काही वेल वगैरे चिरण्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो जाग्यावर थांबून जातो। तर मित्रांनो, आपली जी काही कलिंगडाची सेटिंग आहे ती हायेस्ट 500 ग्रॅम ते कमीत कमी। आता मित्रांनो ही वेल आहे मित्रांनो, आता इकडे बघा 1 2 साधारणतः इथल्या इथं जवळजवळ मित्रांनो बऱ्यापैकी सेटिंग आहे, हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही।
वेलींचं सेटिंग हे काही फळं हे काय अर्धा किलोचे झालेले आहेत मित्रांनो. तर ही विराट व्हरायटी आहे. त्याचबरोबर मित्रांनो प्लॉटला वेळोवेळी कॅल्शियम असेल, बोरॉन असेल, तुम्ही हे फवारण्या काढल्या पाहिजे. आज 1 महिना आणि 5 दिवस पूर्ण झालेला आहे. विल्टिंगचा जो काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो, विल्टिंगसुद्धा तुमची ज्यावेळेस पाणी जास्त होतं तुम्ही त्यावेळेस तुमची विल्टिंग येते मित्रांनो. प्लॉटला ज्यावेळेस वापसा कंडिशन होते, पाणी ज्यावेळेस वेली म्हणतील पाणी, वेल स्वतः झाडंसुद्धा माणसांशी बोलतात मित्रांनो. ज्यावेळेस झाडं सुकायला लागतात, नर्वस दिसतात, थोडेसे शांत दिसतात, त्यावेळेस तुम्ही त्याला पाणी दिलं पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.